ज्योतिबा डोंगराला लाखो भाविक ज्योतिबा दर्शनासाठी येत असतात. या भाविकांचं मंदिराच्या परिसरात आगमन होताच ध्वनी यंत्रणेवरून फक्त सूचनांचा भडीमार भाविकांच्या कानावर पडतो. त्याऐवजी मंदिरात लाईव्ह आरती, मंत्रपठण, स्तोत्र, मालदारांची ललकारीचे मंजूळ स्वर भाविकांच्या कानी पडण्यासाठी स्वतंत्र ध्वनी यंत्रणेची गरज आहे, जेणेकरून मंदिरातील कोणता धार्मिक विधी चालू आहे हे समजणार असून मंदिर परिसरात मंजूळ स्वर उमटतील आणि भाविकांना आध्यात्मिक समाधान प्राप्त होईल. ज्योतिबा डोंगरावर भाविकांचं मंदिराच्या परिसरात आगमन होताच त्यांच्या कानावर चोरापासून सावध राहा, पैशांचं पाकिट सांभाळा, गर्दी करू नका इत्यादी सूचनांचा फक्त भडीमार होतो. या व्यतिरिक्त भाविकांचं मन प्रसन्न व्हावं, त्यांच्या कानावर देवाच्या अभिषेक वेळच्या आरती, मंत्रपठण, स्तोत्राचं मंजूळ स्वर कानी पडल्यानं दर्शनाचं एक आध्यात्मिक समाधान लाभेल. यासाठी मंदिर परिसरात स्वतंत्र ध्वनी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून देवाच्या अभिषेकावेळची आरती, मालदारची ललकारी, ढोल्यांचे झुलवे, डवरी गाण्याचे लाईव्ह स्वर भाविकांच्या कानावर पडतील. मंदिरात कोणता धार्मिक विधी चालू आहे हे मंदिर परिसरात दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना समजेल. अभिषेक, धुपारती, पालखी या धार्मिक विधी चालू असताना दर्शन रांग थांबवण्यात येते. अशा वेळी भाविकांना दर्शन रांग का थांबवली आहे हे समजत नसल्यानं भाविकातून विचारणा होते. दर्शन रांगेत ताटकळत थांबल्यामुळे भाविकातून राग व्यक्त होतो, वादावादीचे प्रसंग घडतात. याचवेळी देवाच्या गाभाऱ्यातील आरती, मंत्रपठणाचे ललकारीचे स्वर कानी पडल्यामुळे भाविकांचं मन प्रफुल्लित होऊन आध्यात्मिक समाधान लाभेल. देशभरातील अनेक प्रमुख देवस्थानच्या तसंच मंदिराच्या परिसरात ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून भक्तिगीते, देवीचे स्तोत्र, आरती लावली जात आहे. तिरुमला डोंगरावर बालाजीचं गीत प्रसारित केलं जातं, त्यामुळे भाविकांचं मन प्रफुल्लित होतं. अशा पद्धतीने ज्योतिबा मंदिर परिसरात देवाचे स्तोत्र, आरती, भक्तिगीत लावल्यास मंदिर परिसरात मंजूळ स्वर उमटतील अशी मागणी भाविकातून होत आहे.